मित्रांनो, शेतकऱ्यांना दिलासा देणारा अतिशय मोठा निर्णय हा 19 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने घेतला आहे। मित्रांनो, आता कृषी पंपाच्या थकीत वीज बिलात 50% सवलत ही दिली जाणार आहे। मात्र ही सवलत 5 वर्षांतील थकबाकीदार शेतकऱ्यांनाच मिळणार आहे, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली आहे। मित्रांनो, नवीन कृषी पंप वीज जोडणीचे धोरण 19 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले आणि त्या अंतर्गत आता राज्यभर सुमारे 1 लाख कृषी पंप वीज जोडण्या दरवर्षी देण्यात येणार आहेत। तसेच सर्व कृषी ग्राहकांना 3 वर्षात टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी दिवसा 8 तास वीज पुरवठा करण्याचे नियोजन देखील करण्यात आले आहे। यामध्ये मित्रांनो, लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्व्हिस कनेक्शन व सौर कृषी पंप याद्वारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून राज्यभर सुमारे 1 लाख कृषी पंप वीज जोडण्या दरवर्षी देण्यात येणार आहेत। या योजनेअंतर्गत सर्व कृषी ग्राहकांना 3 वर्षात टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी दिवसा 8 तास वीज पुरवठा करण्याचे नियोजन आहे। तसेच कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवण्यात येणार आहे। याशिवाय मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत दरवर्षी 1 लाख सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत। मित्रांनो, कृषी ग्राहकांना दिवसा 8 तास वीज पुरवठा करण्याकरिता वितरण उपकेंद्र स्तरावर विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारून वीज निर्मिती करून वीज पुरवठा करण्याची दीर्घकालीन योजना देखील राबवण्यात येणार आहे। सदर थकबाकी वसुलीच्या रकमेपैकी 33% रक्कम संबंधित ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील, 33% रक्कम संबंधित जिल्ह्यातील व 33% रक्कम राज्यातील कृषी पंप वीज जोडणीच्या पायाभूत सुविधांकरिता वापरण्यात येणार आहे। अशा प्रकारे कृषी पंप धोरण राज्यात राबवण्याबाबतचा निर्णय हा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांकडे कृषी पंपाची 40,000 कोटींची थकीत रक्कम आहे आणि दरवर्षी 1 लाख शेतकऱ्यांचे नवीन वीज जोडणीसाठी अर्ज हे येत असतात। मित्रांनो, आता कृषी ग्राहकांची थकबाकी वसूल करण्याकरिता ग्राम विद्युत व्यवस्थापक, ग्रामपंचायत, शेतकरी सहकारी संस्था आणि महिला बचत गट यांना प्रोत्साहन हे देण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नवीन कृषी पंप वीज जोडणीचे धोरण आणि त्याचप्रमाणे थकीत कृषी पंप वीज बिल या संदर्भातले अतिशय मोठे निर्णय हे घेण्यात आलेले आहे आणि त्या संदर्भातली ही थोडक्यात मित्रांनो अपडेट होती। आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।